काल रात्रभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले। नांदेडच्या मुखेड शहरात मोती नाला नदीचं पाणी वाल्मिक नगर येथील नागरिकांच्या घरात शिरल्याने अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले। त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडलाय। शासनाने याची दखल मुखेड शहरातील मोती नाला नदीकाठच्या नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। घर पूर्ण वाहून गेले, राशन काहीच खायला नाही, तेळ्या समजा वाहून गेले, आमचं काहीच राहिलं नाही। एवढा पूर घरात गेले, पण साफ आहे आमचं घरात, आमचं काहीच राहिलं नाही। आम्हाला राहायला घर आसरा सुद्धा नाही, आम्हाला काहीच राहिलं नाही। काय ना ज्वारी डाळ समधी वाहून गेले, आमच्या पुरं समजा वाहून गेले, काहीच राहिलं नाही आम्हाला। घर कुठं होतं तुमचं घर? बघा आमचं काय नाही, एक पत्ता राहिला नाही। कपाट, भांडे, घागरी, भगोने चक वाहून गेले, काहीच नाही आम्हाला। साहित्य तुमचं सामान, घरातलं मूल्यवान सामान काय काय अक्षरशः घरच गेलं का? घर गेलंय, पसारा काहीच घरामध्ये असं बघायला राहिलं नाही, काहीच नाही। जमिनी सहित तुमचं बोळा सहित घर गेलं का? गेलंय, काहीच नाही। या महापुरामुळे अक्षरशः तुमचं घर जमीनदोस्त झालेलं आहे। अक्षरशः वाल्मिक नगर मधील राहणाऱ्या वसाईत मजुरी करून राहणाऱ्या लोकांचं अक्षरशः पूर्ण घर वाहून गेलेलं आहे। काहीच राहिलं नाही अतिवृष्टीमध्ये। कपड्याला वाहून गेला, काही करता नाही। मुलगा काय करावं पहिलं घर गेलं, काही दिवस गेलं। मागच्या वर्षी काय नुकसान झालं तुमचं? मागच्या वर्षी काय नुकसान झालं गेल्या वर्षी? आम्हाला आलं